नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं आंदोलन. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मोर्चा. जयंत पाटील, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार सहभागी होणार. शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना. त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन. पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलानं बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान. तत्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया. मुंबईत दहीहंडीचा उत्साह सुरू असताना थरावरून कोसळल्यानं 206 गोविंदा जखमी. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल समोर दलित महासंघाचं आंदोलन. सिव्हिल हॉस्पिटल समोर साचलेल्या पाण्यात अंघोळ करत प्रशासनाचा निषेध. सातारा बसस्थानक परिसरात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सातारा आगारातून वापरलेल्या गाड्यांच्या खर्चाची भरपाई देण्याची मागणी. धुळ्यातील साक्रीमध्ये नदीच्या पुरात 4 जण वाहून गेल्याची घटना. वाहून गेलेल्या 3 जणांना वाचवण्यात यश, तर एक महिला अद्यापही बेपत्ता. अकोल्यातील अंडरपास बनला धोकादायक. 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल. अंडरपासच्या पाण्यात विद्यार्थ्यांचा सायकलने प्रवास. सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावच्या मळनेरमधील पांझरा नदीच्या पुरात 2 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेले असता अडकल्याची माहिती. दोघांच्या बचावासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण. अहमदनगर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडच्या आष्टीमधील धामणगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. महसूल विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमधील गोसेखुर्द धरणाची पाड फुटल्यानं खारकडा तलाव रिकामा. तलावातील 80% पाणीसाठा वाया. धान पिकांना फटका बसणार. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी घुसलं. परिसरात मोठं नुकसान. तर पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली. आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत धाराशिव 3ऱ्या क्रमांकावर, तर मूलभूत सुविधांमध्ये प्रथम क्रमांक. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंची माहिती. बीडच्या परळीत लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी. सकाळी 6 वाजल्यापासूनच गर्दी. नाशिकच्या नांदगावमधील व्हीजे हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बनवले 257 गणपती. वाशिमच्या कारंजातील कामरगावात गणेश मूर्तिकारांची मूर्ती बनवण्याची लगबग. मूर्ती बनवण्याचं काम शेवटच्या टप्प्यात. तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी गुन्हे नोंद करा. हिंदू जनजागृती समितीची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार. कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सेक्स रॅकेटमध्ये उत्पादन शुल्क खात्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग. साताऱ्यातील कराडच्या टेंभूतील प्रकरण. प्रहारकडून कर्मचाऱ्याच्या चौकशीची मागणी. जळगाव जिल्ह्यातील 2394 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक माहिती. मुलींची सुरक्षा वाऱ्यावर. 1 महिन्यात सीसीटीव्ही न बसवल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी. सांगलीत ठाकरे गटाचं भर पावसात आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या शासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक. साताऱ्याच्या कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य सरकार विरोधात निदर्शने. ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालत माफी मागण्यात आली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नावाने भामट्याकडून फसवणूक. चंद्रचूड यांच्या नावाने पैसे मागितल्याचा मोबाईल स्क्रीनशॉट व्हायरल. दिल्ली सायबर सेलमध्ये तक्रार दाखल. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक. पाटील इंदापुरातून लढण्यावर आग्रही. पाटील आणि पवारांची ही दुसरी भेट असल्याचीही माहिती. हर्षवर्धन पाटील आमच्या सोबत राहतील. भाजप मजबूत. येत्या काळात भाजपमध्ये अनेक पक्षप्रवेश होणार. देवेंद्र फडणवीसांचा दावा. हर्षवर्धन पाटील आणि आमचे अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध. साखरेच्या विषयावर पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक झाली असेल. हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या बैठकीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. समाजातील काही वर्गांबाबत काहींच्या मनात तिरस्कार. त्याच्या चुकीच्या पद्धतीने प्रसार आणि प्रचारही केला जातोय. मात्र देश सेक्युलर आहे, त्यामुळे सगळे अजूनही एकत्र आहे.
शरद पवारांचं नाव न घेता भाजपवर निशाणा। अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता। कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार का? विरोधकांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल, कायदेशीर कारवाई करणारच। अंजली दमानी यांकडून अजित पवार गट सूरज चव्हाणांना मानहानीची नोटीस। नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देणार, मी वक्तव्यावर ठाम, कुठेही चुकीचं बोललो नाही त्यामुळे माफी मागणार नाही। दमानी यांच्या नोटीशीवर सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात आणून शिक्षा द्या। बदलापूरच्या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया। दहीहंडी फोडली, महाराष्ट्राची दहीहंडी निश्चितपणे आम्हीच फोडणार। प्रभू श्रीरामाला मानतात त्यांनाच हंडी फोडण्याचा अधिकार, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। विधानसभा निवडणुकीत विजयाची हंडी आम्हीच फोडणार। लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर लाडका गोविंदा योजना आणली, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 200 थरांची हंडी लावणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया।